काल थोडीशी गंमतच झाली. काय झालं माहिती आहे का? म्हणजे सकाळी-सकाळी ना मी नाश्त्याची तयारी करत होते. म्हटलं नेहमीचाच उपमा किंवा असं पोहे काहीतरी बनवूयात. आणि हे आपले अचानकच किचनमध्ये आले आणि मला म्हणाले, की "तृप्ती तो पदार्थ बनव ना, खूप दिवस झालं खाल्ला नाही." म्हटलं, "कोणता पदार्थ?" तर ते बोलले, "नाही का तो आपण चटणीसोबत खाल्ला होता आणि तू एक दिवशी बनवला होता सकाळी-सकाळीच." तर म्हटलं, "कोणतं?" मलाही काही कळेना. म्हटले, "मूग डाळीचा बनवला होतास बघ." तर मग मूग डाळीची भजी? मला तसं आलं होतं बरं का लक्षात, पण मी आपलं उगीच, "अगं नाही, नाही, सकाळी-सकाळी कुठं मूग डाळीची भजी वगैरे. तो पदार्थ नाही का गं, थोडासा असा तू ट्रायंगलमध्ये कट केला होतास आणि थोडासा असा पिझ्झासारखा दिसत होता." म्हणलं, "मूग डाळीचा पिझ्झा मी कधी बनवला?" तर म्हटले, "नाही गं, ते नाही का ढोकळ्यासारखं." मग मी हसून म्हटलं, "हो, आलं लक्षात, बनवते मी." खरं तर बेत दुसरा होता, पण आज हा बेत खास त्यांच्यासाठीच. या पदार्थाला असं स्पेसिफिक असं नाव नाही ना, म्हणून मग आम्ही मूग डाळीचा ढोकळाच म्हणतो. तुम्ही काय नाव याला सजेस्ट कराल नक्की कमेंटमध्ये सांगा. तर 3 ते 4 आंबट दही इथं मी घेतलेलं आहे. यामध्येच पाव वाटी भरून आपल्याला रवा भिजत घालायचा. रवा जाड बारीक कोणताही चालेल. शक्यतो एक अंदाज सांगायचा झाला तर जेवढं दही आहे तेवढाच रवा म्हणजे पाववाटी दही, पाववाटी रवाच घ्यायचा आहे. रवा थोडा वेळ भिजण्यासाठी साईडला ठेवूयात आणि तोपर्यंत पुढची तयारी करूयात. तर इथे एक अर्धा ते पाऊण तासापूर्वी एक वाटीभर मूग डाळ मी आधीच भिजत घातली होती. घाई असेल, 15 मिनिटात तुम्हाला हा पदार्थ बनवायचा असेल, तर अशा वेळेस थोड्याशा गरम पाण्यात भिजत घाला. मूग डाळ भिजायला तसा फार वेळ लागत नाही. आता या मूग डाळीपैकी ना थोडीशी म्हणजे साधारण 2-1 चमचे मी मूग डाळ साईडला काढून ठेवली आणि उरलेली जी डाळ आहे ती पाण्यामधून आपल्याला चांगली निथळून घ्यायची. एकतर तुम्ही चाळणीतून निथळून घेऊ शकता किंवा मग हातानेच अशी व्यवस्थित निथळून घेतलीत ना तरीसुद्धा चालेल. फार पाणी यामध्ये जाऊ द्यायचं नाही. आता यामध्येच आपल्याला 2 हिरव्या मिरच्या घालायच्यात. तसं आपण नंतर चटणी बनवणार आहोत, त्यामध्ये तिखट असणारच आहे. पण आत्ता हा ढोकळा अगदीच मिळमिळीत लागायला नको म्हणून 2 मी मिरच्या घातलेल्या आहेत. आता एका भांड्यामध्ये तयार केलेलं हे बॅटर आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर बघा हलकंसं जाडसर राहिलं तरीसुद्धा चालेल. खूप अगदी फाईन पेस्ट करायची गरज नाही. आता यामध्ये सुरुवातीला आपण दही आणि रवा मिक्स करून ठेवला होता. तो बऱ्यापैकी भिजलेला आहे. हा सुद्धा यामध्येच आपण मिक्स करून घेऊ. रवा या डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाला, की हा छान आपल्याला फेटून घ्यायचा आहे. मग तुम्ही चमच्याने फेटा, हाताने फेटा किंवा या पद्धतीने विस्करने फेटू शकता. सुरुवातीला जो डार्क रंग दिसतो, डार्क पिवळाचा रंग असतो, तो थोडासा लाईट व्हायला हवा. तर यासाठी साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी ही डाळ चांगली आपल्याला फेटून घ्यायची आहे. तर इथे डाळ चांगली हलकी वाटते आणि छान अशी मस्त पिवळसर रंग असा फेंट दिसतोय. आता यानंतर आपल्याला काय करायचं, यावरती झाकण ठेवायचं आणि बाकीचं आपलं जे आवरेपर्यंत, बाकीची पुढची कृती करेपर्यंत हे छान झाकून ठेवायचं आहे साधारण एक 5-7 मिनिटांसाठी. आता आपल्याला यामध्ये ज्या आवडत असतील त्या भाज्या संपूर्ण तुम्ही घालू शकता. इथे मी फक्त गाजर घालणार आहे. मध्यम आकाराचं गाजर होतं, यावरची साल काढून हे आपल्याला जे आलं किसण्याची खिसणी असते की नाही, त्याने खिसून घ्यायचं आहे. आणि यासोबतच आपल्याला लागणार आहे कोथिंबीर. तर कोथिंबीर इथे चिरून झाली. आता यानंतर आपलं बॅटरसुद्धा साधारण 5-7 मिनिटांसाठी मी झाकून ठेवलं होतं. तर हे आपण उघडून पाहूयात आणि यामध्येच चिरून ठेवलेल्या, किसून ठेवलेल्या भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत. आणि जी सुरुवातीला डाळ भिजलेली ठेवली होती ना शिल्लक, ती सुद्धा यामध्ये घालायची आहे. पाणी असेल तर पाणी निथळून घाला. यासोबतच इतर साहित्य म्हणजे चवीपुरतीचं मीठ घातलं आणि एक छोटा चमचा भरून जिरंसुद्धा घातलेलं आहे. घातलेले हे सगळे साहित्य चांगलं एकजीव आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता बॅटर चांगलं व्यवस्थित तयार झालं, कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. एकदा का बॅटर तयार झालं, की ज्या टिनमध्ये, ताटामध्ये तुम्ही हा ढोकळा बनवणार आहात, तो तेलाने व्यवस्थित ग्रीस करून ठेवायचा आणि दुसरं म्हणजे ज्या भांड्यामध्ये तुम्ही हा ढोकळा वाफवणार आहात, त्या पाण्याला चांगली उकळी यायला हवी. मगच या बॅटरमध्ये एक इनोचं पाऊच आपल्याला घालायचं आहे. इनो घालायचं नसेल तर याऐवजी तुम्ही पाव टीस्पून खायचा सोडासुद्धा यामध्ये घालू शकता. आता थोडंसं पाणी घालून इनो ॲक्टिवेट करून घेतला, व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतला. एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच ज्या ताटाला आपण तेल लावून घेतलं होतं त्या ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे.
ताटामध्ये घातलेलं मिश्रण एकसारखं पसरवून थोडंसं टॅप करून घ्यायचं. वरून हवं असेल तर तुम्ही थोडंसं डेकोरेट करू शकता. जसं की इथे मी थोडीशी कोथिंबीर, गाजराचे काही खीस आणि चिली फ्लेक्स घातलेले आहेत. संपूर्णपणे ऑप्शनल आहे. दिसायला फक्त हे छान दिसतं म्हणून घातले, किंवा मग थोडीशी हळद तुम्ही अशी स्प्रिंकल केली वरून. हळद आणि लाल तिखट थोडंसं स्प्रिंकल केलं तरीसुद्धा चालेल. आता पाण्यामध्ये चांगली उकळी आलेली आहे. स्टँड ठेवलं, यामध्ये हे ताट ठेवलेलं आहे. झाकण ठेवायचं आणि होल असेल ना तर हे होलसुद्धा आपल्याला बंद करायचं आहे, की जेणेकरून वाफ अजिबात बाहेर जाणार नाही आणि आपला ढोकळा व्यवस्थित असा वाफवला जाईल. तर साधारण 12 ते 15 मिनिटांसाठी हा ढोकळा मी असाच वाफू देणार आहे. तोपर्यंत आपण एक छानशी चटकदार चटणी तयार करू. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घ्यायची, 10 ते 12 पुदिन्याची पानं घ्यायची आहेत. आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार यामध्ये मिरची घालायची. इथे मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि यामध्येच हवं असेल तुम्हाला तर तुम्ही भाजलेले शेंगदाणे घालू शकता, फुटाणे घालू शकता, किंवा इथे मी पंढरपुरी म्हणजेच भाजकी डाळ घेतलेली आहे ती यामध्ये घातलेली आहे. अर्धा लिंबाचा रस पिळायचा आहे. चवीपुरतीचं यामध्ये मीठ आपल्याला आत्ताच घालायचं आहे आणि तुम्हाला ही किती पातळ हवी आहे यानुसार यामध्ये पाणी घालायचं आणि चांगली ही बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची, किंवा ही जी चटणी आहे चांगली बारीक वाटून घ्यायची आहे. या चटणीचा रंग तुम्ही बघू शकता, पण यामध्ये लिंबू घातले की नाही यामुळे अजिबात याचा रंग बदलत नाही, आहे असाच रंग टिकून राहतो. आता पटकन साधीशी यावरती ना फोडणी देऊया. तर यासाठी तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवले. यामध्ये साधारण 2 चमचे, 2 छोटे चमचेच मी तेल घातले. जास्त तेलाची सुद्धा आवश्यकता पडत नाही. थोडंसं तेलामध्येच आपल्याला मोहरी घालायची आहे, थोडंसं जिरं घालायचं आहे. यामध्ये सुक्या लाल मिरच्या, कढीपत्त्याची काही पानं आणि थोडंसं हिंग यामध्ये घालायचं आहे. झाली, इतकी सोपी आपली फोडणी आहे. ही गरमागरम फोडणी आपल्याला चटणीवरती घालायची आहे. तर बघा, अगदी झटपट अशी आपली चटणीसुद्धा तयारच झाली. ही या ढोकळ्यासोबत खूप कमालीची टेस्टी लागते. तर बरोबर 15 मिनिटांसाठी हा ढोकळा मी छान वाफवून घेतलेला आहे. टूथपिक रोवून पाहायची. टूथपिक अगदी क्लीन आली तर समजून घ्यायचं की ढोकळा व्यवस्थित वाफवलेला आहे. ढोकळा तसं अजून गरमच आहे, तर थोडासा आपण थंड करून घेऊयात. एक 5-7 मिनिटांसाठी असाच सोडूयात. तर बरोबर एक 5 ते 7 मिनिटानंतर हा ढोकळा ताटापासून थोडासा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे. चिकटलेला कडा एकदा सैल झाला की मग पलटी केल्या की ताटापासून हा ढोकळा व्यवस्थित असा निखळला जातो. अजिबात तुटत वगैरे नाही. बघा काय कमालीची यावरती जाळी आली आहे. मस्त जाळी आलेली आहे आणि हा ढोकळासुद्धा छान वाफवला गेला आहे. रंगसुद्धा सुरेख आला आहे. आता ढोकळा तुम्ही कसाही कट करून घेतला तरीसुद्धा चालेल. चौकोनी कट करा किंवा पिझ्झासारखा. आम्ही तर पिझ्झासारखाच कट करतो, म्हणजे मग सर्व्ह करायला सुद्धा सोपं पडतं. आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त ढोकळ्याला जाळी आलेली आहे. मस्त स्पॉन्जी असा ढोकळा दिसतोय आणि पाहताच खावासा सुद्धा वाटतोय ना. तसा हा ढोकळा बनवायला जास्त काही तामझाम नाही बरं का. आधीमध्ये तुम्ही हा ढोकळा बनवू शकता. हेल्दी आहे, पचायला सुद्धा मूग डाळीचा आहे, त्यामुळे अगदी पचायला हलकाच आहे. तेल आपण यामध्ये फार वापरलेलं नाही. यामुळे जर तुम्ही डाएट करत असाल ना, तर हा पदार्थ तुमच्या डाएटमध्ये नक्की इन्क्लूड व्हायला हवा. आणि काय, सकाळच्या नाश्त्यासाठी ढोकळ्याचे हे 2-3 पीस या चटणीसोबत पुरेसे होतात. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि हेल्दीसुद्धा वाटली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त मस्त खात रहा.